नमस्कार मित्रांनो, आजचा हा सोनेरी दिवस आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करणार आहोत. तर आजच्या दिवसाची सुरुवात भोलेनाथाच्या आशीर्वादाने झाली आणि सकाळपासूनच एक वेगळीच लगबग घरात चालू होती. आज धनतेरस निमित्त मम्मीने छान मेजवानी केलेली होती आणि त्याचबरोबर संध्याकाळ झाली तर वहिनीने रांगोळी काढायला घेतली. दारात रांगोळी, घरात दिवे लुकलुकताय, बाजारात सोन्याचं चकाकतंय रूप आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा लखलखाट. धनतेरस ही धनत्रयोदशीला असंही म्हणतात, कारण आजच्या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रकट झाले होते. ते आरोग्याचे देव मानले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी फक्त सोनं चांदी विकत घेणं नाही, तर आरोग्य, समृद्ध आणि सुखासाठी प्रार्थना केली जाते. आज संध्याकाळी घरात देवाची उजळण होते. दरवाजापाशी रांगोळी, फुलं आणि सुवासिक अगरबत्तींचा दरवळ होतो. लक्ष्मीपूजेसाठी आजच्या दिवशी खास शॉपिंग केली जाते. मग सोन्याची असेल किंवा चांदीची असेल. बरेचसे लोक तांब्या पितळाची भांडी घेणं सुद्धा पसंत करतात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे घेणंही बऱ्याचदा घरांमध्ये घेतलं जातं. दिव्यांच्या प्रकाशात प्रत्येकाचं घर सोन्याप्रमाणे झळकत असतं. आजची संध्याकाळची पूजा करताना असं वाटतं की लक्ष्मी माते आमच्याही घरात आनंद भरभरून येऊ दे. हेच ते प्रत्येक क्षण जे आपल्याला असे प्रत्येकाला वाटतात. कधी छोटं वाटणारं भांडं विकत घेताना सुद्धा हसू फुटतं, कारण ती फक्त खरेदी नसते, ती शुभ सुरुवात असते. आणि आपण सगळे या दिवसाची नवीन स्वप्न बघतो, ज्या पुढच्या वर्षात सत्यात उतरतात. तर मित्रांनो, हा होता आमचा धनतेरसचा ब्लॉग. हैप्पी दिवाली आजी. हैप्पी दिवाली बच्चू. हैप्पी दिवाली. नवीन बोल मम्माला. हैप्पी दिवाली मम्मा. थँक्यू. सेम टू यू. आजचं धनतेरसचं छान सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि हेच ते क्षण असतात जो आपण आपल्या फॅमिलीसोबत चांगला एक क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.